म्हणजे एवढ्या वर्षात का नाही आलीस मला भेटायला? राहूनच गेलं का घरची एवढी कामं सोसायटीची कामं खरंच राहून गेलं बाई. सौरभ काय म्हणतोय? खूप छान आहे. आणि सुनबाई? हो मस्त आहे सुनबाई. एकदम अशी प्रेमळ आहे हसतमुख आहे मनमिळाऊ आहे अगदी छान आहे सुनबाई. छान चाललंय सौरभचं. आणि माझ्याशी तर अशी वाटते की मैत्रिणी आहोत आम्ही अशी वाटते सुनबाई. कौतुकाने बोलतेस की रागाने बोलतेस? काय सांगू तुला आता मी. जाऊ दे ना. जाऊ दे ग. अगं घर म्हटलं ना की भांडं लागायचं. हो पण आमच्याकडे भांड्यांचा कारखाना आहे. सारखी भांडी आपटतच असतात एकमेकांवर. पण माझ्यामुळे नाही हं मावशी. तुला तर माहितीये मी तर कधीच काहीच बोलत नाही. मला तर वाटलं की म्हणजे असा गोड गोंडस संसार चाललाय तुमचा. गोड गोंडस तर आहेच ग पण त्यात राबणारी फक्त मी एकटीच आहे. तुला सांगते या आजकालच्या सुना ना सोमवार ते शुक्रवार ऑफिस मध्ये कामं करतात आणि रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत तगड्यावर करून झोपतात. म्हणजे आम्ही आयुष्यभर घरासाठी राबलो याला काहीच किंमत नाहीये. आयुष्यभर घरकाम करून हाडाची काड झालीयत माझ्या. अगं पण मग ह्या सगळ्यामध्ये सौरभ काय करतो? सौरभ करतो ना. ताटाखालचं मांजर झालंय तिच्या. अगं स्मिता सुनेला सपोर्ट कर. म्हणजे तिची काही स्वप्न असतील ना ती पुरी करायला मदत कर तिला. आणि म्हणूनच ना मला तुझ्या नवऱ्याचं म्हणजे अरुणचं ना एक म्हणणं ना कायमच पटतं. म्हणजे एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते. मग तसंच एखाद्या स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री उभी नाही राहू शकत का? पण ह्या सगळ्या अपेक्षा सासूकडूनच काय आहेत. एखादी सून का नाही सासूच्या पाठीशी उभी राहू शकत. माझ्या बाबतीत जर असं झालं तर मीही काहीतरी बनवून दाखवू शकेन. मीही यशस्वी होईन. खरंय का बाई? अगदी खरंय. 4 पावलं तू पुढे जा 4 पावलं तिला पुढे येऊ दे. मग नांदेल की गोकुळ तुमच्या घरात. काय सुनबाई? हो सासूबाई.